अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर प्रशासनाकडून तपासाला वेग आला आहे। रुग्णालयातील व्हेंटिलेशन मध्ये नेमका स्फोट कसा झाला, आग लागण्यामागचे कारण काय आणि रुग्णालयातील वीज पुरवठा व अग्निसुरक्षा यंत्रणा व्यवस्थित कार्यरत होती का, याची जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी पाहणी केली। तांत्रिक टीमसह फॉरेन्सिक आणि महावितरणाच्या अभियंत्यांकडूनही तपास करण्यात आला असून या घटनेच्या कारणांचा अहवाल समितीकडून पुढे सादर केला जाणार आहे। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी डॉक्टरांच्या टीमसह घटनास्थळाची पाहणी केली। व्हेंटिलेशनमध्ये झालेला स्फोट नेमका कशामुळे झाला, आग कशी लागली आणि आगीचा प्रसार कशा पद्धतीने झाला याचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आलाय। या पाहणी दरम्यान विविध तांत्रिक पथकांना सोबत घेण्यात आले होते। फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून काही नमुने घेण्यात आले आहेत। हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून त्यातून आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे। आग लागण्यामागे विद्युत बिघाडीचा काही संबंध आहे का, याचीही तपासणी करण्यात आली आहे। याकरिता महावितरण कंपनीच्या अभियंत्यांना बोलावण्यात आले होते। रुग्णालयातील वीज पुरवठा नेमका कसा होतो, वीज यंत्रणा कोणत्या पद्धतीने कार्यरत आहे याचीही पाहणी करण्यात आली। आगीच्या वेळी पाण्याची स्प्रिंकलर यंत्रणा कशी कार्यरत झाली, ती व्यवस्थित सुरू होती का आणि अग्निसुरक्षेच्या इतर यंत्रणा कार्यरत होत्या का, याची संपूर्ण पाहणी उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केली। यावेळी तहसीलदार विजय लोखंडे आणि काडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव उपस्थित होते। या पाहणी दरम्यान स्त्री रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल नरोटे आणि उपाधीक्षक डॉक्टर मंगेश मेंढे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि तांत्रिक पथक उपस्थित होते। दरम्यान या दुर्घटनेत मुलाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मृतक मुलाचे वडील स्वप्नील बोरगे यांनी सिटी न्यूजशी बोलताना आग लागली तेव्हाची परिस्थिती आणि त्यानंतर आपल्या कुटुंबियांवर ओढवलेल्या दुःखाबाबत प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी मृतक मुलाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करत कुटुंबियांचे सांत्वन केलेत। या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याकरिता समिती पुढील तपास सुरू करणार असून तांत्रिक अहवाल आणि घटनास्थळावरून घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या तपासणीनंतरच आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। 21 तारीख लास्ट डेट होती, म्हणूनच सिव्हिल सर्जननी जून मध्येच त्याचं पत्र दिलं होतं आणि जून मध्ये पत्र दिल्यावर साधारणतः 1-1.5 महिना हा पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकलला मिळाला। एवढ्या कालावधीत ते क्लिअर होऊन जायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे। पण त्या जी कंपनी त्यांनी अपॉइंट केली होती इथे क्लिअरन्स देण्यासाठी, त्यांच्या इथं व्हिजिट झालेल्या आहेत आणि तो जो रिपोर्टचाच फक्त अहवाल त्यांचा त्या ठिकाणी बाकी होता। जसं आपल्याला सांगितलं की ह्या ही जी अतिशय दुर्दैवी घटना घडली, याच्यातून जेव्हा कुठलीही एजन्सी असं अप्लाय करते ते 15 दिवसाच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे तपासणी होऊन त्यांना फायनल सर्टिफिकेट इश्यू होईल अशा पद्धतीची आपण SOP त्या ठिकाणी बनवतोय। आजही आम्ही त्या अनुषंगाने सगळे महापालिकेचे अधिकारी, पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल, त्यांचे जे अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता सगळ्यांची बैठक घेऊन आम्ही एक पूर्ण जिल्हाभराचाच हा प्लॅन त्या ठिकाणी बनवतोय। कमिटीमध्ये कोण सदस्य आहे सर? कमिटीमध्ये कोणते सदस्य आहेत? कमिटीमध्ये कमिशनर साहेब जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी आहे। त्याच्यानंतर एम्सचे एक त्याच्यामध्ये डॉक्टर आपण घेतलेले आहेत आणि इतर 5 सदस्य त्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आरोग्य क्षेत्रातले वेगवेगळे एक्सपर्ट त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। सर, चीफ इंजिनियर्स पण आहेत। काही कर्मचारी आहेत महिलांना, त्यांच्यात काही आपसी वाद चालू आहे गेल्या काही महिन्यापासून, त्याच्यामुळे तर काही एकदा रिपीट करा प्रश्न आपला। NRHMचे काही कर्मचारी आहे कंत्राटी आणि इतर काही स्थायी जे कर्मचारी आहेत त्यांच्यात आपसी वाद चालू आहे। त्या वादाचं काही आता आपल्याला प्रथमदर्शनी सगळे NRHMचे कर्मचारी होते ड्युटीवर। प्रथमदर्शनी जी माहिती आपण घेतली तर इनफॅक्ट जे ड्युटीवर होते आपले सगळे कर्मचारी त्यांनी जीवाची बाजी लावून आपले जे 39 पैकी 36 बालक आहेत ते त्यांनी बाहेर काढले। त्यामुळे असं काही वाद आहे वगैरे असातलं काही पद्धती मी माहिती घेईल त्याच्यामध्ये। सर, मृतांच्या पालकांनी मागणी केलेली आहे, कशा प्रकारे आपण त्या मागणीची पूर्तता करणार? आता सीसीटीव्ही फुटेज हे आम्ही पण घेतोय, आम्ही पण ते तशा सिव्हिल सर्जनला सूचना दिलेल्या आहेत। कारण जसं आता आपण काही शंका व्यक्त करतात की किती लोक ड्युटीवर होते, किती वेळात त्यांनी रिस्पॉन्ड केलं, ह्या पण गोष्टी सगळं पाहणं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही जी कमिटी आता नेमलेली आहे ती सुद्धा कमिटी या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करणार आहे। 7 दिवसात जो त्यांचा रिपोर्ट देणार आहे त्याच्यात त्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ते त्यांचे ऑब्झर्वेशन्स देतील
त्यामुळे मी सिव्हिल सर्जन यांना सूचना दिलेली आहे की ते सगळे CCTV फुटेज आहेत आम्हाला एक मागच्या आठवड्याभराचे साधारणतः तर ते आम्हाला त्यांनी द्यावे अशा पद्धतीची सूचना दिलेल्या आहेत. शेलर कंपनीकडून जे व्हेंटिलेटर घेण्यात आलेले आहे या अगोदर सुद्धा 2022-23 ला ही घटना घडलेली आहे आणि पुन्हा त्याच कंपनीकडून हे घेतले जातात. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा त्याचे टेक्निकल काय इश्यूज आहे यावर किंवा त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करायचं मी तेच आपल्याला सांगतोय की आता शिलर कंपनी ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर स्फोट झाल्याचा आपला प्राथमिक अंदाज आहे त्या कंपनीचे प्रतिनिधी आपण आता बोलवले आहेत. त्यांच्या माहितीनुसार पूर्ण राज्यभरात साधारणतः 10,000 व्हेंटिलेटर त्यांचे कार्यरत आहेत. त्यामुळे हा सुरक्षेचा जो मोठा प्रश्न निर्माण झालाय तो आता जे कमिटी एक्सपर्टशी येत आहे ती या सगळ्या बाबींना डिटेलमध्ये तपासणार आहे. आमचे जे इथले इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर आहेत त्यांनी पण तपासणी केली ते पण त्यांचं मत देत आहेत. हे व्यापक स्वरूपातच कारण आता जसं डॉक्टरांशी मी चर्चा करत होतो आता त्यांचं या कंपनीच्या व्हेंटिलेटर सोबत काम करण्याला ते धजावणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत फीडबॅक दिसतोय. तर नक्कीच या कंपनीचं जे 2022 मध्ये पण घटना त्या ठिकाणी घडली होती आता ही जी आपली घटना घडलेली आहे तर या पार्श्वभूमीवर ते कमिटी जी आहे ते पूर्णपणे चौकशी करेल आणि त्याच्यातून निश्चितच त्या एकंदरीत कंपनीच्याही बाबतीत काही कमेंट ते नक्कीच करतील असं पाहू. ज्यावेळी डफरीनकडनं मागणी झाली होती त्यावेळी स्पेशली शिलर कंपनी नको दुसऱ्या कंपनीची द्या अशी काही डिमांड होती. असं काही हे फीडबॅक मला मिळालेलं नाहीये पण 22 मध्ये जे आपण म्हणताय तिथे याच कंपनीचे त्या ठिकाणी व्हेंटिलेटर होतं आणि त्यांच्या आता बोलण्यातून येते की जे व्होल्टेज फ्लक्च्युएशन आहे त्यामुळे ते खराब झालेलं आणि ते आम्ही रिप्लेस करून दिला होता अशा पद्धतीचं स्टेटमेंट ते करतायत. तर इथे व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा मुद्दा येतोय काही आहे का त्यात? नाही व्होल्टेज फ्लक्च्युएशन हे जुन्या इमारतीत होतं ते जेव्हा 2022 मध्ये जेव्हा आपलं व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला तेव्हा त्यांनी ते कारण दिलं होतं. आता ते त्यांचं आपण लेखीमध्ये घेतोय की इथे त्यांच्यामध्ये काय व्हॉट वेंट रॉंग की ज्याच्याने ही घटना घडली असेल. आरोग्य मंत्र्यांनी सर एक पत्रकार त्याच्यामध्ये सदस्य घ्या असे आपल्याला निर्देश दिलेले आहेत. एका त्याच्यामध्ये पत्रकार किंवा सामाजिक संघटनेतून कोणाला घेण्यात येईल का? ही जी समिती आहे ही राज्यस्तरावरून त्या ठिकाणी नियुक्ती होत आहे. माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी काल तसं पत्रकार परिषदेमध्ये सूतोवाच केलेला आहे तर ते कोणाला त्यामध्ये ऍड करतात ते त्याची माहिती घ्यावी लागेल मला. कंपनी शेजारीचा मालक कोण? त्याची मला कल्पना नाही. नाही आतापर्यंत माहिती घेतली आहे का आपण? मालकाची कल्पना नाही. सर मृत कुटुंबियाला कम्पन्सेशन जे आहे ते मिळणार आहे साधारण किती मिळणार आणि कधीपर्यंत त्याच्या खात्यामध्ये येईल? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संपूर्ण घटनेची अतिशय गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि सोबतच जे आता मृतक परिवाराची कधी भरून न निघणारी हानी झालेली आहे तरी सुद्धा शासनाकडून एक त्यांना मदतीचा हात म्हणून एक 5 लाख रुपयाची जी घोषणा आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल केलेली आहे त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. स्त्री रुग्णालयातील या गंभीर दुर्घटनेनंतर प्रशासनाने तांत्रिक तपासाला सुरुवात केली आहे. व्हेंटिलेशन मधील स्फोटाचे नेमके कारण काय होते, विद्युत यंत्रणेतही काही बिघाड होता का आणि अग्निसुरक्षा यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत होती का याचा तपास आता समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या चौकशीतून सत्य समोर येऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याकरिता कोणती पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.